नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्यातील सर्व करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या 300+ प्रश्नांचा समावेश केलेला आहे. येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या स्वदेशी 32 बीट मायक्रोप्रोसेसरचे नाव काय आहे? तर याचे नाव आहे विक्रम. भारतातील पहिल्या स्वदेशी 32 बीट मायक्रोप्रोसेसरचे नाव आहे विक्रम. नेक्स्ट आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार एकूण 3 जणांना देण्यात आलेला आहे. एक संस्था आणि 2 व्यक्ती आहेत. तर बघा, एज्युकेट गर्ल्स ही भारताची संस्था आहे. मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी एक स्वयंसेवी संस्था आहे. यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 मिळालेला आहे. तर बघा, भारतातील ही पहिली संस्था ठरलेली आहे ज्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. दुसरे आहेत मालदीवचे शाहिना अली, एक पर्यावरण वकील आहेत. तिसरे आहेत बघा, फ्लेवियानो फ्लेवी अँटोनियो यल विलानोवा, फिलिपिन्सचे आहेत. ते गरीब आणि बेघरांची सेवा करणारे एक कॅथोलिक पाद्री आहेत. तर असे मिळून 3 जणांना हा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. भारतातील पहिल्या AI आधारित आदिवासी भाषा अनुवादकाचे नाव काय आहे? याचे नाव आहे आदिवाणी. हा भारतातील पहिला AI आधारित आदिवासी भाषा अनुवादक आहे. नाव आहे आदिवाणी. 1 सप्टेंबर 2025 रोजी देशाचे नवीन लेखा नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? TCA कल्याणी. तर हे 29वे लेखा नियंत्रक बनलेले आहेत भारताचे. जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक 115वा आहे. आशियातील सर्वात शांत देश ठरलेला आहे सिंगापूर. जागतिकदृष्ट्या 6वा क्रमांक आहे सिंगापूरचा. जगातील सर्वात शांत देश ठरला आइसलँड आणि सर्वात अशांत देश ठरलेला आहे रशिया. सप्टेंबर 2025 मध्ये दीपक मित्तल यांची परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे? संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी. भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्धाभ्यास 2025 हा संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला? अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी आयोजित करण्यात आला. कालावधी होता 1 ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान. स्थान होते अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी फोर्ट वेनराईट या ठिकाणी. आवृत्ती होती 21वी आणि या युद्धाभ्यासाचा उद्देश काय होता? तर संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसाठी तयारी मजबूत करणे. सहभागी देश होते भारत आणि अमेरिका. अभ्यासाचे नाव आहे युद्धाभ्यास 2025. सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकन धावपटू एरियन नायटनवर किती वर्षांची बंदी घालण्यात आली? तर 4 वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. भारतीय सैन्याने उभारलेल्या नवीन कमांडो बटालियनचे नाव काय आहे? भैरव नाव आहे. लाईट कमांडो बटालियन असे म्हणतात. तर 5 नवीन कमांडो बटालियन स्थापन करणार आहे भारतीय सैन्य. या नवीन कमांडो बटालियनचे नाव असणार आहे भैरव. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री 14 संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे थायलंड. तर बघा, मैत्री 14 संयुक्त लष्करी सराव 2025 आयोजित करण्यात आला भारतातील मेघालय राज्यातील उमरोई या ठिकाणी. सहभागी देश होते भारत आणि थायलंड. कालावधी होता 1 ते 14 सप्टेंबर. आवृत्ती होती 14वी आणि या लष्करी सरावाचा उद्दिष्ट काय होते? भारतीय सैन्य आणि रॉयल थाई सैन्य यांच्यातील सहकार्य आणि परस्पर समज वाढवणे. ओडिशा सरकारने जाहीर केल्यानुसार ई बस स्वीकारण्यात ओडिशाचा भारतात कितवा क्रमांक आहे? 5वा क्रमांक आहे. तर बघा, भारतातील ई बसची स्थिती पहिले 4 राज्य कोणते आहेत बघा? पहिलं दिल्ली, दुसरे महाराष्ट्र, कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावरती आहे, चौथे उत्तर प्रदेश आणि 5वे ओडिशा. कशा संदर्भात आहे? तर ई बस स्वीकारण्याबाबत. आपलं महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावरती आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे CEO कोण झाले? रजित पुनानी यांनी पदभार स्वीकारलेला होता. 2026च्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. कालावधी असणार आहे 17 ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान. नेक्स्ट आहे, सिंगापूरपेक्षा तिप्पट आकाराचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणती कंपनी बांधणार आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज बांधणार आहे. गुजरातमधील कच्छ या ठिकाणी हा सौर प्रकल्प असणार आहे. क्षेत्रफळ असणार आहे 5.5 लाख एकर. सिंगापूरच्या एकूण क्षेत्रफळाच्या तिप्पट हे सौर ऊर्जा प्रकल्प असणार आहे. नेक्स्ट आहे, नारी अहवाल 2025 नुसार कोणते शहर महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे?
नागालँडमधील कोहिमा. बिहार राज्य जीविका निधी सहकारी संघ लिमिटेड कोणी सुरू केले आहे? नरेंद्र मोदी यांनी. उद्दिष्ट आहे उपजीविकेशी संबंधित महिलांना कमी व्याजदरात आणि सहजपणे आर्थिक मदत प्रदान करणे. देशातील पहिली बहुलेन मुक्त प्रवाह टोलिंग प्रणाली कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात आली आहे? NH-48. देशातील पहिली व्यापक मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम गुजरातमधील 84 फी प्लाझा येथे लागू करण्यात आलेली आहे. NH-48 या राष्ट्रीय महामार्गावर गुजरात राज्यामध्ये. ICC आणि गुगलने कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक भागीदारीची घोषणा केली आहे? महिला क्रिकेट. ऑगस्ट 2025 मध्ये राघव गुप्ता यांची कोणत्या कंपनीत भारत आणि आशिया पॅसिफिकसाठी शिक्षण उपक्रम प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली? OpenAI. बेंगळुरूची रमन संशोधन संस्था विश्वाच्या कोणत्या कालखंडातील गूढ गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करत आहे? महास्फोटाचा काळ. बेंगळुरूच्या रमन रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रत्युष्ण मिशन या अंतर्गत हा शोध घेण्यात येणार आहे. 2025च्या NIRF रँकिंगमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले? IIT मद्रास. रँकिंगचे नाव आहे बघा NIRF म्हणजेच राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क 2025. यामध्ये IIT मद्रासने अव्वल स्थान पटकावलेले आहे. भारतात जागतिक नारळ दिन कधी साजरा केला जातो? 2 सप्टेंबर रोजी. भारतातील सर्वात मोठ्या एरो इंजिन चाचणी केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश. कंपनी आहे राफे एफ फायबर. या कंपनीने हे चाचणी केंद्र सुरू केलेले आहे. ICC महिला विश्वचषक 2025च्या विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम देण्यात आली? 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स. शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? 5 सप्टेंबर रोजी. भारतीय हवाई दल मुख्यालयात एअर ऑफिसर इन्चार्ज मेंटेनन्स कोण बनले आहेत? संजीव घुराटिया. भारतातील आक्रमक प्रजाती आर्मी स्पेक्टेबिलिस याच्या निर्मूलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? केरळ. सप्टेंबर 2025 मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी कोणते ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या सैनिकांचा सत्कार केला आहे? ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या देशाने शाळेतील वर्गात मोबाईल फोनवर बंदी घातली आहे? दक्षिण कोरिया. वर्ल्ड मेंटल हेल्थ टुडे आणि मेंटल हेल्थ ॲटलस 2024 हे कोणी प्रकाशित केले आहे? जागतिक आरोग्य संघटनेने. 3 सप्टेंबर 2025 रोजी चीनच्या विजय दिनाची परेड कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? बीजिंग या ठिकाणी. तर या परेडला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी परेडला हजेरी लावलेली होती. 2025च्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने कोणते पदक जिंकले आहे? कांस्य पदक. केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाच्या खनिजांसाठी पुनर्वापर प्रोत्साहन योजनेसाठी किती कोटी रुपये मंजूर केले आहेत? 1500 कोटी रुपये. उद्दिष्ट आहे देशातील महत्त्वाच्या खनिजांची पुनर्वापर क्षमता वाढवणे आणि पुरवठा साखळी मजबूत करणे. कार्यकाळ असणार आहे 6 वर्ष. ही जी योजना आहे खनिजांच्या पुनर्वापर प्रोत्साहन योजना ही 6 वर्षांसाठी असणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 ते 2030-31 पर्यंत ही योजना असणार आहे. यासाठी 1500 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. 4 सप्टेंबर 2025 रोजी खाण मंत्रालयाचे सचिव कोण बनले? पियुष गोयल. भारत सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा किती टक्क्यांपर्यंत वाढवली आहे? 100%. INS कदम कोणत्या देशाच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सामील झाली? पापुआ न्यू गिनी. 16 सप्टेंबर 2025 रोजी 50वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला पापुआ न्यू गिनी. तर या ठिकाणी भारताची INS कदम गेलेली होती. मिचेल स्टार्क हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ज्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. केंद्रीय दळणवळण मंत्र्यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 साठी कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? IMC25. प्राध्यापक VK गोकाक पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? आनंद V पाटील यांना. सेमिकॉन इंडिया 2025 कोठे आयोजित करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. यशोभूमी नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. कालावधी होता 2 ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान आणि याचे उद्दिष्ट होते भारतात एक मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करणे. डच ग्रांप्री 2025चा किताब कोणी जिंकला आहे? ऑस्कर पियास्ट्री यांनी.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 2025चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किती शिक्षकांना प्रदान केला आहे? 45 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 2 शिक्षकांचा समावेश होता, डॉक्टर शेख मोहम्मद आणि डॉक्टर संदीप गुरुनाथ जगदाळे. क्रोकोथेमिस एरिथ्रिया ड्रॅगनफ्लाय पुन्हा कोठे सापडला आहे? दक्षिण पश्चिम घाटामध्ये. भारताने कोणत्या देशातील विद्यार्थ्यांसाठी ई शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे? अफगाणिस्तान. तर बघा 2025-26 या शैक्षणिक सत्रासाठी एकूण 1000 अफगाणिस्तानी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती योजना जाहीर झालेली आहे. अफगाण नागरिकांसाठी 18 ते 35 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही आहे. योजनेचे नाव आहे अफगाण नागरिकांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना. सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? इंद्रनील भट्टाचार्य यांची. 5 सप्टेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली? मुंबई उच्च न्यायालय. लष्कराने युद्धकौशल्य 3.0 बहुक्षेत्रीय सराव कोठे आयोजित केला? अरुणाचल प्रदेशमध्ये. फुजेराव ग्लोबल सुपरस्टार्स 2025चा विजेता कोण बनला आहे? प्रणव व्यंकटेश. राष्ट्रीय वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो? 4 सप्टेंबर. चांद्रयान-5 मोहीम हा कोणत्या 2 देशांमधील एक महत्त्वाचा करार आहे? भारत आणि जपान. 1 सप्टेंबर 2025 रोजी सशस्त्र सीमा दलाचे नवे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? संजय सिंघल यांनी. जपानमधील कोणत्या मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने पंतप्रधान मोदींना दारुमा बाहुली भेट दिली होती? शोरिंजान दारुमा जी मंदिर. भारतातील पहिला टेम्पर्ड ग्लास उत्पादन कारखाना कोणत्या शहरात स्थापन करण्यात आला आहे? उत्तर प्रदेशातील नोएडा या ठिकाणी. SAFF अंडर 17 महिला फुटबॉल अजिंक्यपद 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? भारत. स्थळ बघा, भूतानमधील थिम्पू या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले होते. कालावधी होता 20 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2024 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थान मिळवले आहे? महाराष्ट्र राज्याने. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? बिहार राज्यामध्ये. उद्दिष्ट आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सशक्त बनवणे. यामध्ये 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक पात्र महिलेला 10,000 रुपयाची प्रारंभिक आर्थिक मदत दिली जाणार आहे. नेक्स्ट आहे रशिया आणि चीनने कोणत्या नवीन गॅस पाईपलाईनच्या बांधकामासाठी करार केला आहे? पॉवर ऑफ सायबेरिया 2. भारतातील कोणत्या राज्यात रॉयल भूतान बौद्ध मंदिराचे उद्घाटन झाले आहे? बिहार राज्यामध्ये. 3 सप्टेंबर 2025 रोजी नीती आयोगाने सुरू केलेल्या नवीन उपक्रमाचे नाव काय आहे? ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह. तर असे विचारले जाऊ शकते की 3 सप्टेंबर 2025 रोजी ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह हा नवीन उपक्रम कोणी सुरू केला? तर नीती आयोगाने. उद्दिष्ट आहे जगभरातील प्रत्येक 3ऱ्या व्यक्तीला प्रभावित करणाऱ्या न्यूरोलॉजिकल आजारांना तोंड देणे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्याने शरद ऋतू कॅलेंडर 2025 सुरू केले आहे? मेघालय. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या प्राधिकरणाने ऑपरेशन स्वर्ण याची घोषणा केली आहे? तिरुपती शहरी विकास प्राधिकरण. तर बघा याचा मुख्य उद्देश काय आहे ऑपरेशन स्वर्णचा? तर स्वर्णमुखी नदीला अतिक्रमणापासून मुक्त करणे. सीमा सुरक्षा दलाने त्यांची ड्रोन युद्धशाळा कोठे सुरू केली आहे? मध्य प्रदेशातील टेकनपूर या ठिकाणी. अँड्र्यू होलनेस कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले? जमैका. सप्टेंबर 2025 मध्ये इरफान अली कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून पुन्हा निवडून आले? गयाना. इस्रोचे कुलशेखरपट्टिनम प्रक्षेपण केंद्र कोणत्या वर्षापर्यंत तयार होईल? डिसेंबर 2026. 20 सप्टेंबर 2025 रोजी येस बँकेचे अर्धवेळ नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? आर सुब्रमण्यम गांधी यांची. 2025च्या US ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? आर्यना सबालेंका हिने. स्केचर्सने ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? मोहम्मद सिराज क्रिकेटपटू. भारताच्या मलाक्का सामुद्रधुनी गस्त योजनेला कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे? सिंगापूर. 5 सप्टेंबर 2025 रोजी तुतीकोरीन बंदरावर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले? सर्वानंद सोनोवाल यांनी. पॅरिसमध्ये झालेल्या गंगेसूर सीन फेस्टिवलसाठी कोणत्या भारतीय चित्रपटाची अधिकृतपणे निवड झाली होती? गुड बाय गुरुजी.
शिगेरू इशिबा हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी राजीनामा दिला? जपान. 6 सप्टेंबर 2025 रोजी भारतातील पहिले गिधाड ज्ञान पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? आसाम. तर बघा, भारतातील पहिले गिधाड ज्ञान पोर्टल आसाम राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. 2025च्या US ओपन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? कार्लोस अल्काराज यांनी. हॉकी आशिया कप 2025 पुरुषचे विजेतेपद कोणी जिंकले? हॉकी आशिया कप पुरुष 2025चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? भारताने जिंकलेले आहे. यजमान देश आहे भारत, यजमान शहर बिहार, उपविजेता राहिलेला आहे दक्षिण कोरिया. नेपाळमध्ये 4 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या सरकारविरोधी निदर्शनाचे मुख्य कारण काय होते? सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी. 82व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये ओरिझोंटो विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? अन्नपूर्णा रॉय. सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार भारताने कोणत्या वर्षापर्यंत डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? 2030 पर्यंत. सप्टेंबर 2025 मध्ये अनुतीन चार्नविराकुल हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले? थायलंड. 2 सप्टेंबर 2025 रोजी कोणत्या देशाने प्रगत गुप्तचर उपग्रह OPEC 19 प्रक्षेपित केला? इस्रायल. इटालियन ग्रांड प्री 2025 कोणी जिंकली? मॅक्स वर्स्टापेन यांनी. कोणत्या देशाने एंट्रोमिक्स नावाची कोलन म्हणजेच कोलोरेक्टल कर्करोगाची लस सादर केली आहे? रशिया. लेविजने कोणाची जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे? आलिया भट्ट अभिनेत्रींची. CP राधाकृष्णन भारताचे कितवे राष्ट्रपती झाले आहेत? 15वे. तर बघा, CP राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती झालेले आहेत. KP शर्मा ओली हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी पदाचा राजीनामा दिला? नेपाळचे पंतप्रधान होते ते. डॉक्टर नवीन रामगुलाम हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते जे सप्टेंबर 2025 मध्ये 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते? मॉरिशसचे पंतप्रधान होते. देशातील पहिली बांबू आधारित बायोरिफायनरी कोणत्या राज्यात उघडली जाईल? आसाममध्ये. आसाममधील नुमालीगड या ठिकाणी भारतातील पहिली बांबू आधारित बायोरिफायनरी स्थापन केली जाणार आहे. 8 सप्टेंबर 2025 रोजी भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? हिमाचल प्रदेश. पहिले 3 राज्य कोणते आहेत बघा? पहिले आहे मिझोराम, दुसरे आहे गोवा, तिसरे आहे त्रिपुरा आणि चौथे बनलेले आहे हिमाचल प्रदेश. तसेच पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे लडाख. 8 आणि 9 सप्टेंबर 2025 रोजी डायग्नोस्टिक कॉन्फरन्स 2025 कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी. उद्दिष्ट होते जागतिक अन्न सुरक्षेसाठी नवोपक्रम शोधणे आणि त्यांना गती देणे. परिषदेची थीम होती शेतकऱ्याकडे घेऊन जा. फ्रान्सवा बायरो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांना पदावरून काढून टाकण्यात आले? फ्रान्स. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान कधी सुरू केले? 17 सप्टेंबर 2025 रोजी. महिला आणि मुलांसाठी आरोग्य सेवा मजबूत करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मध्य आशियाई फुटबॉल असोसिएशन नेशन्स कप 2025 मध्ये भारताने कोणते पदक जिंकले आहे? कांस्य पदक जिंकलेले आहे. सुवर्ण पदक विजेता ठरलेला आहे उझबेकिस्तान आणि रौप्य पदक विजेता आहे इराण. म्हणजेच विजेता उझबेकिस्तान आणि उपविजेता इराण. भारताला 3रा क्रमांक मिळालेला आहे. कांस्य पदक मिळालेले आहे. 2025चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? युनुस अहमद यांना. सेबेस्टिन लेकोर्नो कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत? फ्रान्स. स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2025 मध्ये 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला आहे? इंदूर. सप्टेंबर 2025 मध्ये आपत्कालीन वैद्यकीय युनिटच्या बांधकामासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान सामंजस्य करार झाला? श्रीलंका. जापान 2025 या लष्करी सरावाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? रशिया. स्थान होते रशियातील निझनी या ठिकाणी. तारीख होती 10 ते 16 सप्टेंबर दरम्यान. उद्दिष्ट होते पाश्चात्य देशांना धोरणात्मक संदेश देणे. यामध्ये सहभागी देश होते रशिया, भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, बेलारूस, इराण, माली, नायजर, ताजिकिस्तान. नेक्स्ट आहे विश्वविजेता डी गुकेशला हरवणारा सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण बनला आहे? अभिमन्यू मिश्रा अमेरिकेचा खेळाडू आहे. तर हा विश्वविजेता डी गुकेशला हरवणारा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या पूरग्रस्त राज्यासाठी 1600 कोटी रुपयांची केंद्रीय मदत जाहीर केली? पंजाब. 8 सप्टेंबर 2025 रोजी भारत इराण अर्मेनिया त्रिपक्षीय संवाद 2025 कोठे आयोजित करण्यात आला? इराणमधील तेहरान या ठिकाणी. 9 सप्टेंबर 2025 रोजी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद, राष्ट्रीय विज्ञान संप्रेषण आणि धोरण संशोधन संस्था याचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर गीता वाणी रायसम. गोदावरी जल प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे? तेलंगणा. जोनास घर स्टोरे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? नॉर्वेचे. लेबर पार्टीचे नेते आहेत ते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सप्टेंबर 2025 मध्ये कोण ठरले? लॅरी एलिसन. ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक आहेत अमेरिकेमधील आहेत ते. एकूण संपत्ती आहे 210 अब्ज अमेरिकन डॉलर. 7 सप्टेंबर 2025 रोजी भारत इटली संयुक्त नौदल सराव कोठे झाला? उत्तर अरबी समुद्रामध्ये. सहभागी जहाजे INS सुरत भारताचे जहाज आणि इटलीचे होते ITS कॅयो डुलिओ. 10 सप्टेंबर 2025 रोजी जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती कोठे सुरू झाले? नवी दिल्ली या ठिकाणी. जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती नाव आहे त्याचे. कोठे सुरू करण्यात आलेले आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयातर्फे आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले. सप्टेंबर 2025 मध्ये परदेशातील पहिले अटल इनोव्हेशन सेंटर कोठे स्थापन झाले? अबुधाबी या ठिकाणी. 9 सप्टेंबर 2025 रोजी कोणत्या राज्याने बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी नवीन मानक कार्यप्रणाली मंजूर केली? आसाम राज्याने. टाइम मॅगझिनचा किड ऑफ द इयर 2025 कोण ठरला? तेजस्वी मनोज. तेजस्वीने ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी शील्ड सिनियर्स नावाचे AI आधारित व्यासपीठ आणि वेबसाईट विकसित केलेली आहे. त्यामुळेच तो टाइम मॅगझिनचा किड ऑफ द इयर 2025 ठरलेला आहे. 10 सप्टेंबर 2025 रोजी आत्महत्या प्रवृत्ती रोखण्यासाठी एम्स दिल्लीने कोणते ॲप सुरू केले आहे? नेव्हर अलोन ॲप. 13 सप्टेंबर 2025 रोजी बैराबी सैराग रेल्वे लाईनचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? मिझोराम. जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला देश कोणता बनला आहे? जपान. जपानमध्ये जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या आहे, म्हणजे 100 वर्षांच्या वरती सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या ही जपानमध्ये आढळते. जागतिक बॉक्सिंग स्पर्धा 2025 मध्ये जॅस्मिन लांबोरियाने कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक. जगातील पहिली AI निर्मित मंत्री कोणत्या देशाने नेमली आहे? अल्बानिया. AI मंत्रीचे नाव आहे डेलिया, अर्थ सूर्य. पद आहे डिजिटल मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 5वी तटरक्षक जागतिक शिखर परिषद 2027 कोण आयोजित करणार आहे? भारत. 10वा आयुर्वेद दिवस 2025 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? गोवा. 23 सप्टेंबर 2025 रोजी हा आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. सप्टेंबर 2025 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने स्वीकारलेल्या न्यूयॉर्क घोषणेत कोणता मुद्दा मांडला? पॅलेस्टाईन संकटाचे शांततामय निराकरण. बिहारमध्ये अपेडाचे पहिले प्रादेशिक कार्यालय कोठे उघडले आहे? पटना. राष्ट्रीय हिंदी दिन कधी साजरा केला जातो? 14 सप्टेंबर रोजी. 13 सप्टेंबर 2025 रोजी एम्स नवी दिल्ली येथे एम्स दिशा ॲप कोणी लॉन्च केले? JP नड्डा यांनी. उद्देश आहे रुग्ण, आगंतुक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे. 77वे प्राईम टाइम एमी अवॉर्ड्स 2025 मध्ये बेस्ट ड्रामा सिरीज हा पुरस्कार कोणत्या मालिकेला प्रदान करण्यात आला? सेव्हरन्स. विश्व महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये 48 किलो वजन गटात भारताची मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक. भारतीय नौसेनेने कमिशन केलेला पहिला स्वदेशी 3D सर्वेलन्स रडार कोणता आहे? लांझा-इयन. लांझा-इयन रडारची रेंज ही 474 किलोमीटर आहे. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्सने स्पॅनिश कंपनी इंद्रासोबत विकसित केलेला आहे. राजभाषा कीर्ती पुरस्कार 2025 कोणत्या विभागाला प्रदान करण्यात आला? प्रशासकीय सुधार व लोकशिकायत विभाग. हिंदी प्रसारासाठी सलग दुसऱ्यांदा हा पहिला पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. मणिपूर उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? न्यायमूर्ती M. सुंदर. भारतीय नौसेनेच्या आंद्रोथ या पाणबुडी विरोधी जहाजाचे नाव कोणत्या बेटावरून प्रेरित आहे? लक्षद्वीप. भारतातील कोणते पहिले सरकारी मेडिकल कॉलेज डा. विन्सी
रोबोटिक सर्जरी सिस्टीमचे प्रशिक्षण देणार आहे एम्स दिल्ली. कडल कोंडट्टम सागरी क्रीडा महोत्सव कोठे झाला? तुतीकोरीन तमिळनाडू या ठिकाणी 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान. ISSF विश्वचषक 2025 चीनमध्ये झाला, तर याच्या पदक तालिकेत भारत कोणत्या स्थानावर राहिला? 5व्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 स्मारक नाणे कोणाच्या जन्मशताब्दी निमित्त जारी केले? भूपेन हजारिका. भारतात इंजिनियर्स डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 15 सप्टेंबर. महान अभियंता सर एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिवशी हा दिवस साजरा केला जातो. PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? डॉक्टर मनमोहन सिंग यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आचार्य देवव्रत यांना कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे? महाराष्ट्र. भारतातील सर्वात वेगवान ट्रेन नमो भारत ट्रेनचा कमाल ऑपरेटिंग वेग किती आहे? 160 किलोमीटर पर तास. सौदी अरेबिया ज्वेलरी एक्स्पोजिशन 2025 कोठे आयोजित करण्यात आला? जेधा, सौदी अरेबिया. 11 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजन करण्यात आले. सप्टेंबर 2025 मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या विमानतळावर फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम सुरू केला आहे? लखनौ, तिरुअनंतपुरम, तिरुचिरापल्ली आणि कोझिकोड आणि अमृतसर या ठिकाणी. पहिला अंध महिला T20 विश्वचषक कोठे झाला? भारत. कोणत्या राज्यात पहिल्यांदाच दुर्मिळ पल्लास मांजर आढळली आहे? अरुणाचल प्रदेश. 11 सप्टेंबर 2025 रोजी IIM अहमदाबादने त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोठे सुरू केले होते? दुबई. 13 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच काश्मीरमधून कोणत्या ठिकाणी दैनिक पार्सल ट्रेन सेवा सुरू केली आहे? दिल्ली. सप्टेंबर 2025 मध्ये उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? अमित खरे. 14 सप्टेंबर 2025 रोजी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठा क्रीडा संकुल वीर सावरकर क्रीडा संकुलचे कोठे उद्घाटन केले? अहमदाबाद, गुजरात या ठिकाणी. गुजरातमधील अहमदाबाद येथील नारायणपुरा या ठिकाणी. तर बघा, भारतातील सर्वात मोठ्या क्रीडा संकुलचे नाव काय आहे? वीर सावरकर क्रीडा संकुल. याचे उद्घाटन कोणी केले? केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी. आणि कोठे आहे हे? गुजरातमधील अहमदाबाद येथील नारायणपुरा या ठिकाणी. 2027 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचा नवीन स्पॉन्सर कोण बनला आहे? अपोलो टायर्स. सप्टेंबर 2025 मध्ये युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत भारताने किती नवीन स्थळे समाविष्ट केली? एकूण 7. यामध्ये भारतातील एका स्थळाचे आहे बघा डेक्कन ट्रॅम्प्स. हे कुठे आहे डेक्कन ट्रॅम्प्स? पाचगणी आणि महाबळेश्वर या ठिकाणी. तर याचा समावेश करण्यात आलेला आहे युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये. 15 सप्टेंबर 2025 रोजी दूरदर्शनने किती वर्ष पूर्ण केली? 66 वर्ष. दूरदर्शनची सुरुवात 1959 मध्ये झालेली. भारतातील सर्वात जुना सार्वजनिक प्रसारमाध्यम आहे. महिलांच्या हॉकी एशिया कप 2025 मध्ये भारताने कोणते पदक जिंकले? रौप्य पदक. अंतिम सामन्यात चीनकडून पराभव झाला. जपानने कांस्य पदक जिंकले. म्हणजे चीनने सुवर्ण पदक, भारताने रौप्य पदक आणि जपानने कांस्य पदक जिंकले. सप्टेंबर 2025 मध्ये UPI ची नवीन दैनंदिन व्यवहार मर्यादा किती करण्यात आली आहे? 10 लाख रुपये. INS निस्तारा हे कोणत्या आंतरराष्ट्रीय सरावात भाग घेतला? पॅसिफिक रिच 2025. सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेली पाणबुडी बचाव सराव होता. कालावधी होता 15 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर. 15 सप्टेंबर 2025 रोजी 16वे सशस्त्र बल संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? कोलकाता या ठिकाणी. थीम होती ईस्टर्न कमांड हेडक्वार्टर्स इयर ऑफ रिफॉर्म्स. आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? 16 सप्टेंबर. फ्रीडम एज सैन्य सराव कोणत्या देशामध्ये झाला? अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान या 3 देशांदरम्यान हा सराव झाला. 15 ते 19 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला. दक्षिण कोरियाच्या जेजू बेटाजवळील आंतरराष्ट्रीय जल क्षेत्रात आयोजित करण्यात आला. 3 देश सहभागी झाले, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान. शारदा मॅन कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होत्या? ज्यांचे 10 सप्टेंबर 2025 रोजी वयाच्या 104व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले? भरतनाट्यम. दपन टेल्स फ्रॉम काश्मीर कॉन्फ्लिक्ट पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इप्सिता चक्रवर्ती. फिडे ग्रँड स्विस 2025 वुमेन विजेती कोण ठरली? वैशाली रमेश बाबू. दुलीप ट्रॉफी 2025 कोण जिंकले?
सेंट्रल झोन. बेंगळुरू येथे दक्षिण झोनचा 6 विकेटने पराभव करून 7वे विजेतेपद मिळवलेले आहे. दुलीप ट्रॉफी 2025 विजेता सेंट्रल झोन, उपविजेता दक्षिण झोन. नेक्स्ट आहे भारत सॅटेलाइट ट्रॅकिंग स्टेशन कोठे उभारत आहे? डिएगो गार्सिया या ठिकाणी. उपग्रह ट्रॅकिंग व अंतराळ मोहिमांचे निरीक्षण मजबूत करण्यासाठी भारताची नवी सुविधा असणार आहे इथे. ASME होली मेडल 2025 कोणाला मिळाले आहे? बाबा कल्याणी यांना. बाबा कल्याणी हे भारत फोर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. हताई मिरची फेस्टिवल 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? मणिपूर या ठिकाणी. पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक एम परमशिवम यांचा कार्यकाळ कधीपर्यंत वाढवण्यात आला? 31 मार्च 2027 पर्यंत. 2025च्या जागतिक स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय स्केटर आनंदकुमार वेलकुमार यांनी कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक. 1000 मीटरमध्ये हे पहिले भारतीय विश्वविजेते ठरलेले आहेत. चीनमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सप्टेंबर 2025 मध्ये ई मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत दोस्ती इनिशिएटिव्ह सुरू केला आहे? नॉर्वे. 27 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे पहिले भारतीय राज्य कोणते बनले आहे? राजस्थान. सप्टेंबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उर्जित पटेल. तर बघा हा प्रश्न आता संयुक्त गट ब 2025 साठी विचारण्यात आलेला होता पूर्व परीक्षेमध्ये. नेक्स्ट आहे स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? रौप्य. अमेरिकेत झालेल्या सिंकफिल्ड कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? वेल्सली सो याने. उपविजेता ठरलेला आहे भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद. माउंट शिन्मो ज्वालामुखीचा कोणत्या देशाच्या क्युशो बेटावर उद्रेक झाला? जपान. 2025 चा ओणम उत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? केरळ. अलीकडेच नुआखाई उत्सव कुठे साजरा करण्यात आला? ओडिसा. भारतातील पहिला फायटोस्वार जीवाश्म कुठे सापडला? जैसलमेरमधील मेघागाव या ठिकाणी. शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? ज्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. चीनमध्ये 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान. कोणत्या राज्याच्या पर्यटनाने सोशल मीडिया मोहिमेसाठी PATA म्हणजे पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन गोल्ड अवॉर्ड 2025 जिंकला आहे? केरळ राज्याने. कोणत्या देशाने नेपाळला हरवून ACFF अंडर-17 महिला चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद जिंकले? भारताने. कोणत्या कंपनीने जेमिनी 2.5 फ्लॅश इमेज नावाचे AI इमेज एडिटिंग टूल लॉन्च केले आहे? गुगलने. भारतातील पहिली मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम कोणत्या राज्यात लागू केली जात आहे? गुजरातमध्ये. NH48 महामार्गावरती. आपण आधी पाहिलेला आहे क्वेश्चन. नेक्स्ट आहे महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणासोबत भागीदारी केली आहे? गुगल सोबत. 25 सप्टेंबर 2025 रोजी लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? हरियाणा राज्यामध्ये. उद्देश आहे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या स्वावलंबनाला चालना देणे. राष्ट्रीय पोषण सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात आला? 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटी दरम्यान जपानचे पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीला कोणती मोठी भेट दिली? मूनस्टोन बाउल सेट आणि पश्मिना शाल. पिकलबॉल विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? अमेरिका. अलीकडेच 1 सप्टेंबर 2025 रोजी कोणत्या देशाच्या नांगरहार प्रांतात 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला? अफगाणिस्तान. 2026 ची बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणत्या शहरात होणार आहे? नवी दिल्ली. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार सलग 3ऱ्या वर्षी ग्लोबल लाईफ वर्क बॅलन्स इंडेक्स मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? न्यूझीलंडने. भारताने यामध्ये 42वे स्थान पटकावले. केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या संसर्गाची दुर्मिळ प्रकरणे आढळली. या अमिबाचे नाव काय आहे? नेग्लेरिया फाउलेरी. 2025-26 या वर्षासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्षपद कोणत्या देशाला मिळाले आहे? किर्गिस्तानला. 1 सप्टेंबर 2025 रोजी 65व्या स्थापना दिनी बालवाटिका TV आणि दीक्षा 2.0 कोणी लॉन्च केले? NCERT.
सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवर भारतातील पहिले EMI आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? युनिटी स्मॉल फायनान्स बँक आणि भारत पे यांनी संयुक्तरित्या हे पहिले EMI आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. भारताचे पहिले डिजिटल कृषी संचालनालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? बिहार. भारतातील कृषी अन्न निर्यातीला चालना देण्यासाठी भारतीय उपक्रम कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? नवी दिल्ली. 2 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे कापूस शेती करणाऱ्या समुदायाला प्रोत्साहन देण्यासाठी कॉटन फार्मर ॲप कोणी लॉन्च केले? गिरिराज सिंह यांनी. प्रतिष्ठित क्रेस्ट गोल्ड पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? आहान रितेश प्रजापती यांना. जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीत कोणते दोन मुख्य कर स्लॅब निश्चित करण्यात आलेले आहेत? 5% आणि 18%. आता दोनच स्लॅब राहणार आहेत हे जे जीएसटीचे 5% आणि 18%. नेक्स्ट आहे बिहार राज्य जीविका निधी क्रेडिट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड कोणी सुरू केले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळालेली पहिली कंपनी कोणती आहे? एअर इंडिया SATS विमानतळ सेवा. तर युरोपियन युनियनच्या देशांमध्ये थेट माल वाहतूक करण्यासाठी अधिकृत झालेली आहे ही संस्था आता, आणि युरोपीय देशांच्या कडक सुरक्षा मानकांची पूर्तता करणारी ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. रॉयल भूतान बौद्ध मंदिराचे उद्घाटन कुठे झाले? राजगीर, बिहार या ठिकाणी. 5 सप्टेंबर 2025 रोजी 27वा सरस आजीविका मेळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? दिल्ली. केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोणत्या राज्यातील तुतीकोरीन बंदरावर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन केले? तमिळनाडू. 5 सप्टेंबर 2025 रोजी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या 4थ्या कंटेनर टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणी केले? नरेंद्र मोदी यांनी. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी साजरा करण्यात आला? 8 सप्टेंबर. कोणत्या देशाने फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामसह 26 नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साइट्सवर बंदी घातली होती? नेपाळ. नीती आयोगाचे उद्दिष्ट केव्हापर्यंत भारताचे डाळींचे उत्पादन दुप्पट करण्याचे आहे? 2070. स्वयंपूर्णता मिळवण्याचे उद्दिष्ट आहे 2030 पर्यंत, आणि डाळीचे उत्पादन दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे 2047 पर्यंत. डेव्हिड लॅमी यांची कोणत्या देशाचे नवे उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? ब्रिटन. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी कोणत्या बँकेची भागीदारी केली आहे? ICICI बँक. वेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठित ओरिझोंटो पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? अनुपूर्णा राय. 102 वर्षीय कोकीची अकुझावा कोणत्या देशाचे आहेत, जे जपानच्या सर्वोच्च आणि प्रतिष्ठित शिखर माउंट फुजीवर चढणारे सर्वात वयस्कर व्यक्ती बनले आहेत? जपान. 28वी आशियाई टेबल टेनिस टीम चॅम्पियनशिप कोणत्या राज्यात झाली? ओडिसा. ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राइक्स इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? KGS ढिल्लन. सप्टेंबर 2025 मध्ये फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? सेबॅस्टियन लेकोर्नू. सप्टेंबर 2025 मध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन राबवले? ऑपरेशन राहत. मोहम्मद इरफान अली यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? गयाना. 2026 ची 21वी G20 शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे? अमेरिका. 28वी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? संयुक्त अरब अमिराती. ड्रग्ज मुक्त भारतासाठी नमो युवा रन मोहिमेचे राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मिलिंद सोमन. ताजिकिस्तानमध्ये झालेल्या CAFA नेशन्स कप 2025 मध्ये ओमानला हरवून भारताने कोणते पदक जिंकले? कांस्य पदक. सप्टेंबर 2025 मध्ये भूपेंद्र गुप्ता यांनी कोणत्या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला? NHPC लिमिटेड. अनोखी दुनिया नावाचा जगातील पहिला पार्क कुठे बांधला गेला आहे, जो पूर्णपणे सिरेमिक कचऱ्यापासून बनवला गेला आहे? बुलंदशहर. कोणत्या देशाने फ्लेमिंगो नावाच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? युक्रेन. जगातील सर्वात आक्रमक प्रजातींपैकी एक असलेल्या महाकाय आफ्रिकन गोगलगाईचा शोध कोणत्या भारतीय शहरात लागला आहे? चेन्नई. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन कधी साजरा केला जातो? 10 सप्टेंबर. भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? अरुणाचल प्रदेश.
सप्टेंबर 2025 मध्ये आफ्रिकन खंडातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या देशात झाले आहे? इथिओपिया. सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय राष्ट्रीय शेअर बाजारचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? श्रीनिवास इंजेती. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? अनुपम खेर. आयसीसीने कोणत्या देशात होणाऱ्या महिला विश्वचषक 2025 साठी विल टू विन मोहीम सुरू केली होती? भारत आणि श्रीलंका सहआयोजक होता. लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सनारो यांना 27 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे? ब्राझील. नेपाळच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या? सुशीला कार्की. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी डीएला नावाच्या जगातील पहिल्या AI जनरेटेड मंत्र्यांची नियुक्ती कोणत्या देशाने केली आहे? अल्बानिया. भारतातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात विकसित केला जाईल? ओडिसा. भारताने दागिन्यांच्या व्यापाराला बळकटी देण्यासाठी कोणत्या शहरात साजेक्स 2025 सुरू केल्या? जेदा. कोणती ट्रेन भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे? नमो भारत. राष्ट्रीय हिंदी दिन कधी साजरा करण्यात आला? 14 सप्टेंबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातील कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे नेटवर्कचे उद्घाटन केले? मिझोरम. जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात आला? 16 सप्टेंबर. कोणत्या देशाने ॲडफॉल्सिवॅक्स ही पहिली स्वदेशी मलेरिया लस विकसित करण्याची घोषणा केली आहे? भारत. सप्टेंबर 2025 मध्ये नवी दिल्ली येथे प्राचीन भारतीय हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि जतन आणि पारंपरिक ज्ञानाचा प्रसार वाढवण्यासाठी ज्ञान भारतम पोर्टल कोणी सुरू केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. कोणत्या देशाने कोआलाना क्लॅमिडियापासून वाचण्यासाठी जगातील पहिली लस मंजूर केली आहे? ऑस्ट्रेलिया. ऑगस्ट 2025 साठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणत्या भारतीय वेगवान गोलंदाजाची निवड झाली? मोहम्मद सिराज. महिला श्रेणीमध्ये ओरला प्रेंडरगास्ट यांची निवड झालेली आहे. महिला हॉकी आशिया कप 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक जिंकले? रौप्य पदक. कोणत्या राज्याच्या हॉर्नबिल महोत्सवाला सर्वोत्तम सांस्कृतिक संगीत आणि नृत्यासाठी रौप्य बरगदी पुरस्कार मिळाला? नागालँड. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या उंच उडी अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय कोण ठरला? सर्वेश कुशारे. 77व्या प्राईम टाईम एमी अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या विनोदी मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकून इतिहास रचला? स्टुडिओ. एकूण 13 पुरस्कार जिंकलेले आहेत. कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिन म्हणून घोषित केला? नेपाळ. सप्टेंबर 2025 मध्ये नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सबिता भंडारी. सप्टेंबर 2025 मध्ये जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? कार्लोस फिलिप जारामिलो. कोणत्या देशाने सलग 55व्या वर्षी आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 वर्षांच्या लोकांचा विक्रम प्रस्थापित केला आहे? जपान. आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत कोण पहिल्या क्रमांकावर आहे? स्मृती मानधना. राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या कोणत्या जिल्ह्यात स्थापन केलेल्या 10 कोटी रुपयांच्या लिंग वर्गीकरण वीर्य सुविधेचे उद्घाटन केले? पूर्णिया. UN वुमेनच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सीमा सामी बाऊस. 78वा हैदराबाद मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 17 सप्टेंबर. महाराष्ट्रात हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. भारत डिएगो गार्सिया जवळ एक उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन स्थापित करेल यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे? मॉरिशस. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 38वा. पहिले 5 देश बघा. स्वित्झर्लंड, स्वीडन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर. जागतिक बांबू दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? 18 सप्टेंबर. 17 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी कोणत्या राज्यात केली? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील बैसोला गावी हे देशातील पहिले पंतप्रधान मित्र पार्क उभारण्यात आलेले आहे. 2027 मध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करेल? पाकिस्तान. भारताचे पहिले राष्ट्रीय भूऔष्णिक ऊर्जा धोरण कोणी सुरू केले आहे? नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने.
आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र अपोलो अथेन याचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? नवी दिल्ली. कोणत्या देशाला पॉलिमेटेलिक सल्फाइड शोधासाठी जगातील पहिला परवाना देण्यात आला आहे? भारत. हिंदी महासागरातील कार्ल्सबर्ग रिज या भागात हे संशोधन करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 1 बनणारा तिसरा भारतीय खेळाडू कोण बनला आहे? वरुण चक्रवर्ती. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या स्वतंत्र आयोगाने गाझा येथे झालेल्या नरसंहारासाठी कोणाला जबाबदार धरले? बेंजामिन नेतन्याहू, आयजॅक हांग आणि यो गॅलट. भारताच्या अध्यक्षतेखाली 2025 ची पहिली जागतिक सागवान परिषद कोणत्या शहरात झाली? कोची या ठिकाणी. 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान. आवृत्ती होती 5वी. कोणत्या राज्यातील नागौर जिल्ह्यात लिथियमचे साठे सापडले आहेत? राजस्थान. मरियम फातिमा कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला फिडे मास्टर बनल्या आहेत? बिहार. कोणत्या देशाच्या ॲस्ट्रोस्केल कंपनीने आपला ISSA J1 उपग्रह अवकाशात नेण्यासाठी पूर्णपणे भारतीय PSLV रॉकेट खरेदी केला? जपान. 2026 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून कोणाची निवड झाली आहे? कोणता चित्रपट निवडलेला आहे? होमबाउंड. कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी 1000 मासिक भत्ता जाहीर केला आहे? बिहार. 2023 साठी दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? मोहनलाल यांना. आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन कधी साजरा केला जातो? 18 सप्टेंबर. आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी साजरा केला जातो? 21 सप्टेंबर. संरक्षण मंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या मंथन 2025 चा मुख्य विषय काय आहे? 2047 मध्ये आत्मनिर्भर भारतासाठी धोरणात्मक रोडमॅप. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारी भारतीय खेळाडू कोण बनली आहे? स्मृती मानधना. सप्टेंबर 2025 मध्ये जबीन गर्ग यांचे वयाच्या 52व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? गायक. पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे ज्या अंतर्गत एका देशावर केलेला हल्ला दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल? सौदी अरेबिया. RH-1B व्हिसा कोणत्या देशाशी संबंधित आहे ज्याची अर्ज फी $1,00,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे? अमेरिका. जागतिक अल्झायमर दिन कधी साजरा केला जातो? 21 सप्टेंबर 2025 रोजी. जागतिक गेंडा दिन कधी साजरा केला जातो? 22 सप्टेंबर. न्यायमूर्ती पवनकुमार भीमप्पा भजंत्री यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे 46वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली? पाटणा उच्च न्यायालय. 22 सप्टेंबर 2025 रोजी संरक्षण प्रमुखांनी ट्राय सर्व्हिसेस अकादमिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे उद्घाटन कोठे केले? नवी दिल्ली या ठिकाणी. कोणत्या देशाने 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 43% कमी करण्याची आणि 2050 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन गाठण्याची घोषणा केली आहे? ऑस्ट्रेलिया. 524 वर्ष जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? त्रिपुरा या ठिकाणी. 28 सप्टेंबर 2025 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? पाटणा. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत धोर्दो गाव कोणत्या राज्यातील 4थे सौरगाव बनले आहे? गुजरात. सिंगापूरमध्ये झालेल्या 25व्या आशियाई प्रादेशिक परिषदेत इंटरपोल आशियाई समितीचे सदस्य म्हणून कोणाची निवड झाली? भारत. इंटरनॅशनल वॉटर अवॉर्डने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण बनले? डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. 2025 च्या महिला क्रिकेट विश्वचषकासाठी ICC ने अधिकृत गाणे म्हणून लॉन्च केले ब्रिंग इट होम हे गाणे कोणी गायले आहे? श्रेया घोषाल यांनी. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन कधी साजरा केला जातो? 23 सप्टेंबर. सप्टेंबर 2025 मध्ये संचार लेखा महानियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? वंदना गुप्ता. राष्ट्रीय आयुर्वेद दिन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? 23 सप्टेंबर. अमेरिकेने H-1B व्हिसावर कडक कारवाई केल्यानंतर जागतिक प्रतिभा आकर्षित करण्यासाठी कोणत्या देशाने K व्हिसा सुरू करण्याची घोषणा केली आहे? चीन. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी उद्रेक झालेली बॅरेन बेट कुठे आहे? अंदमान निकोबार. सप्टेंबर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी ग्लोबल सस्टेनेबल इन्शुरन्स बोर्डाच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? अमिता चौधरी. रेशीम विकासासाठी कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य पुरस्कार देण्यात आला आहे? आंध्र प्रदेश. सलग 3 वेळा महिला बॅलन डिओर पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण बनली आहे? ऐतना बोनमती. फुटबॉल. 2025 मध्ये पुरुष बॅलन डिओर पुरस्कार कोणी जिंकला? उस्माने डेम्बले.
सप्टेंबर 2025 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या आफ्रिकन देशात टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडच्या नवीन संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले? मोरोक्को. अहमदनगर रेल्वे स्टेशनचे अधिकृतपणे अहिल्यानगर असे नामकरण करण्यात आले आहे. ते कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र. कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रालयाने अहमदनगर रेल्वे अहिल्यानगर असे नामकरण करण्यात आले, बरोबर आहे. कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रालयाने आयरन बीम याची यशस्वी चाचणी जाहीर केली आहे? इस्रायल. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या सुपर टायफूनमुळे तैवान, हाँगकाँग, फिलिपिन्स आणि दक्षिण चीनमध्ये प्रचंड पूर आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले? सुपर टायफून रागासा. जागतिक फुफ्फुस दिन कधी साजरा करण्यात आला? 25 सप्टेंबर. भारताचे पहिले परदेशी संरक्षण उत्पादन युनिट कोणत्या देशात स्थापन झाले आहे? मोरोक्को. आशियातील सर्वात मोठ्या साहित्य महोत्सवांपैकी एक असलेल्या उन्मेषचे आयोजन कोठे करण्यात आले? बिहारमधील पटना या ठिकाणी 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान. विज्ञान शिखर परिषद 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? न्यूयॉर्क, अमेरिका, 9 ते 26 सप्टेंबर दरम्यान. लेवर कप 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये टीम वर्ल्डने टीम युरोपला हरवून विजय मिळवला? अमेरिका. अलीकडेच कोणाला लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? केअर स्टारमर, ब्रिटनचे पंतप्रधान आहेत, त्यांना लिव्हिंग ब्रिज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. वर्ल्ड फूड इंडिया 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? नवी दिल्ली या ठिकाणी 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान. कोणत्या देशाच्या स्टॅनफोर्ड आणि आर्च इन्स्टिट्यूटने जगातील पहिला AI जनरेटेड जिनोम तयार केला आहे? अमेरिका. जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 26 सप्टेंबर. जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? 27 सप्टेंबर. ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 38वा. पहिला आहे स्पेन, दुसरा आहे अर्जेंटिना, तिसऱ्या क्रमांकावरती आहे रोमानिया. 24 सप्टेंबर 2025 रोजी रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चर सिस्टीममधून भारताने पहिल्यांदा कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली? अग्नी प्राईम. भारताच्या विविध मुक्त व्यापार करारांचा गैरवापर रोखण्यासाठी सप्टेंबर 2025 मध्ये परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने कोणत्या प्रकारच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी घातली? चांदीपासून बनवलेले. सप्टेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे ऑपरेशन्स कमांड सेंटरचे कोणत्या राज्यात अनावरण करण्यात आले? गुजरात राज्यामध्ये, गुजरातमधील साबरमती या ठिकाणी. सप्टेंबर 2025 मध्ये भारत सरकारने संरक्षण प्रमुख यांच्या सेवेच्या विस्तारास मान्यता दिली आहे. तर सध्याचे संरक्षण प्रमुख कोण आहेत? जनरल अनिल चौहान. भारताने सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या अरब देशात QR कोड आधारित UPI सेवा सुरू केली आहे? कतार. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने कोणत्या आखाती प्रदेशातील भारतातील पहिल्या डुगोंग संवर्धन अभयारण्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव औपचारिकपणे स्वीकारला? तमिळनाडूमधील पालक समुद्रधुनी. बिग बॅश लीग संघासोबत करार करणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू कोण बनला आहे? रविचंद्रन अश्विन. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आणि प्लॅनेट ए द्वारे कोणत्या भारतीयाला 2025चा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार देण्यात आला आहे? जिनाली मोदी. रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरमधून क्षेपणास्त्र प्रक्षेपित करणारा भारत कितवा देश आहे? 4था. कोणत्या राज्यातील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावाला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे? बिहार राज्यातील. कोणत्या राज्यात स्थित कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्हला युनेस्कोच्या जागतिक बायोस्फिअर रिझर्व्ह नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? हिमाचल प्रदेश. 23 सप्टेंबर 2025 रोजी भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? आंध्र प्रदेशमधील तिरुमला या ठिकाणी. जागतिक रेबीज दिन कधी साजरा केला जातो? 28 सप्टेंबर. कोणत्या राज्यातील 20,942 फूट उंच संगयांग गॅन्सो शिखराचे नाव दलाई लामा यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे? अरुणाचल प्रदेश. मदर मेरी कम्स टू मी हे कोणाचे पहिले आत्मचरित्र आहे? अरुंधती रॉय. जागतिक हृदय दिन कधी साजरा करण्यात आला? 29 सप्टेंबर. 2026चा फिफा विश्वचषक कोठे आयोजित करण्यात येणार आहे? अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.